एक नंबर. खाली आला. नमस्कार मित्रांनो, तर मी यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा दिवस सकाळ झालेली आहे. आता 11:15 वाजलेत आणि आजची सकाळ म्हणजे नॉर्मल सकाळ नाही आहे, कारण आज आहे आपल्या बड्डेची सकाळ आहे. तर ब्लॉगचा इंट्रो बघितल्यावर तुम्हाला कळलंच असेल की आज बड्डे आहे. तर आजचा दिवस कसा काय प्लॅन होतो आहे, काय काय करायचं आहे, काय काय होतं आहे ते आता आपण बघूच. सध्या आपण चाललो आहे बाबुलनाथ टेम्पलला. सोबत विशाखा येणार आहे आपल्या. आणि आता बघू अजून कोण कोण येतं आहे, कसं कसं होतं आहे. संध्याकाळपर्यंत सगळं अपडेट तुम्हाला कळेल. तर संध्याकाळपर्यंत बनवून राहा सोबत. भेटू आता ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता मजबूत सीनच झाला. ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं बाबुलनाथला. तर बाबुलनाथला जायला आपल्याला ग्रँड रोड स्टेशन किंवा चर्नी रोडला उतरायला लागणार. पण आपण उतरलो मरीन लाईन्सला. बोलण्याच्या नादात, इन्स्टाच्या स्टोरी बघण्याच्या नादात आणि गीतेशचे बड्डे प्लॅनिंगच्या नादात पुढे कधी आलो ना समजलंच नाही. आता परत भेंडी मरीन लाईन स्टेशनवरला मागे जायला लागणार आहे. आता डायरेक्ट चर्नी रोडला परत उतरल्यावरच भेटू. बड्डे बॉय निघाले आहेत मंदिरामध्ये जायला आणि आपण त्याच्या मागे मागे, कारण रस्ता ह्यालाच माहिती आहे. तू आज काय प्लॅन केलायस? 25 वर्षाचा झाला. अक्कल वाढली पाहिजे ना, इथे कमी होत चालली आहे. मॅच्युअर झाला पाहिजे तू. शीट जाऊ दे. आपलं इंग्लिश लय खराब आहे. ह्याचं चांगलं आहे. जे पण काय आहे तुम्ही समजून घ्या. अच्छा, आता आपण कॅबनी जाणार आहे. कुठे जाणार आहे? जाऊ दे यार, बोलते आहे ना मी. तू का मधी करतोय? आता आपण इथून कॅब पकडणार आहे. लोकेशन काय सांगायचं आहे तुला माहिती, मला थोडी ना माहिती आहे. तोंड जरा नीट ठेव यार. तू आज असा विचार करून चालतोयस का तुला ही बॉटल संपवायचीच आहे? मला घ्यायचं नाही. बोला ना. आपण आता चर्नी रोड स्टेशनला उतरलो. तिथून आपण कॅबवाल्यांना विचारलं की आम्हाला बाबुलनाथ मंदिरला जायचं. ते बोलले इथून थोडंसं पुढेच आहे, चालत पण तुम्ही जाऊ शकता. तर आता आम्ही चालत जातो आहे मंदिराच्या दिशेने. जवळच आहे इथे. आता बघू कुठपर्यंत कसं जायचं ते. आम्ही रेल्वे स्टेशनवरनं उतरलो आणि कॅबवाल्यांना विचारत होतो की आता बाबुलनाथ टेम्पलला येणार का वगैरे. तर एक कॅबवाला एवढासा इमानदार भेटला ना, ते आम्हाला डायरेक्ट बोलले की तुम्हाला कॅबची गरजच नाही, इथे 5चे 2 सिग्नल सोडूनच आहे. पण गेल्या वेळेला साला आम्हाला कॅबवाला घेऊन गेला, तो गोल फिरून घेऊन गेला. पण ठीक आहे, म्हणजे इमानदारीसाठी आहे अजून जागा बाबा. आता जाऊया. आणि आलो, ऑलमोस्ट जवळच पोचलो आहे. हे 2 सिग्नल पारच आहे, म्हणजे आपण एक सिग्नलला पार केला, आता दुसऱ्या सिग्नलला पोहोचू. इथेच आहे मंदिर. भेटतो डायरेक्ट आता मंदिरात. तर मित्रांनो पोचलो आपण बाबुलनाथ टेम्पलला. तिथून सगळं आत गेलो. तिथे आपल्याला बाबुलनाथ टेम्पल आहे, जिथे जे तगडे सिक्युरिटी वगैरे आहे प्रॉपर. सध्या ते मुंबईमध्ये टेरर थ्रेट वगैरे पण चालू आहे ना, त्यामुळे असू शकतं. अरे म्हणजे आहे ना, त्यामुळे पण असू शकतं. पण काय आपल्या वाटी देव आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे. हे असं पूर्ण एंट्रन्स आहे.
तर मित्रांनो आपण आता जाऊन तर आलो मंदिरात ना शूट करायला देत नव्हते, पण ठीक आहे थोडेफार एकदम 1-2 टेक असे चोरून काढले आहेत, ते बघून घेऊ. आणि आता परत आपण जाऊ, गीतेशचा पण बड्डे आहे ना, तर त्याच्यासाठी आपण गिफ्ट घ्यायला जायचं आहे. बघू आता अंधेरीला वगैरे कुठे मिळतं ते गिफ्ट घेऊ आणि मग पुन्हा जाऊ आपण घरी, कारण संध्याकाळी आहे, सगळे म्हणजे मित्र येणार आहेत जेवायला घरी, तर तेव्हा सेलिब्रेशन असेल, तर तेव्हा आपण परत भेटू. आपण जाऊन कपडे बिपडे घेऊन हे शर्ट वगैरे वेस्ट साईडवरून घेऊन आता परत आलो आहे फायनल या लुकवरती. आणि दुसऱ्या बड्डेवरचा हा लूक. अच्छा आता जाऊ घरी हे लोकांनी काहीतरी केलं आहे वाटतं, कारण माझा असा फोन येतो आहे. आता बघू कळेल घरी काय केलं आहे, ते गेल्यावर समजेलच घरी गेल्यावरती. फक्त त्या गाड्या ॲडजस्ट झाल्या की निघू आपण इकडनं. गाडी पार्किंग उडाले ना. आता आपल्याकडे सगळ्यांकडे गाड्या होत्या, तरी पण आपण आता चालतच निघालो सगळे, म्हणजे थोडं ट्रिपल सीट वगैरे घ्यायला लागणार होतं म्हणून. पण आपला तो पहिल्या ब्लॉगमधला एक माणूस होता, तो ऐन टाईमला आला होता, तो अजून पण फोनवर हेच बोलतोय, बघूया. आणि आता आम्ही घराच्या जवळ पोचलो आहे. इकडे घर आहे, ती लाल लाईट जी दिसते ना तिकडे घर आहे, आणि तिथे तर आम्ही आता 2 मिनिटात पोचू. बघू आता त्या पवारचं तर कळेल तिथे पोचल्यावरती, म्हणजे एवढं काय असं नाही. बड्डे तर काय माझा गीतेशचा आहे, पण बघू कळेल. सगळे मित्र आले जरा चांगलं वाटेल म्हणून, बाकी काय नाही.
वगैरे आता परत आलो आहे घरी. वाजले रात्रीचे 2:30 झाली एक झोप. तर माझा बड्डेचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला तर खूप खूप धन्यवाद. कसा वाटला ब्लॉग हे नक्की कळवा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.